Hello friends, welcome to our YouTube channel. Today we will see the factors affecting or influencing the SN2 and SN1 reaction mechanism. The factors that influences SN1 and SN2 reaction mechanism, and already we have seen these two mechanisms. की या दोन मेकॅनिझम्स आपण जो स्टडी केला त्याच्यानुसार जर आपण ट्रान्झिशन स्टेट बघितली आपण SN2 आणि SN1 ची, तर ती कशी होती, पेंट्या कोऑर्डिनेट अँड क्राउडेड अशी ट्रान्झिशन स्टेट. फॉर एक्झाम्पल आपण SN2 ची जर घेतला आपण SN2, त्याच्यामध्ये ट्रान्झिशन स्टेट पहिला आपण जर असा एक हा टाकूया की मिथिल ग्रुप असणारा अल्किल हॅलाइड घेऊया आणि त्याच्यामध्ये हा ब्रोमीन आणि हा OH, त्याच्यावरती हाफ डेल्टा मायनस हाफ आणि त्याच्यावरती प्लस डेल्टा असं साइन होतं. आणि निगेटिव्ह चार्ज इज shared between Br minus and OH minus. This bond is breaking and this bond is forming, and overall it is a pentacoordinate and crowded, because it is a pentacoordinate and crowded transition state. आणि जर त्याच्या पुढे आपण दुसरं एक्झाम्पल जर घेतलं आपण, तर हे HI ऐवजी आपण CH3 ग्रुप ठेवला, म्हणजे हा कार्बन त्याच्या भोवती हे 3 हायड्रोजन, म्हणजे हा CH ग्रुप इन्स्टेड ऑफ H, आणि हा H आणि हा पहिला H आहे तसाच, आणि हा ब्रोमीन आणि हा OH. अशा पद्धतीने जर पाहिलं तर आता क्राउडिंग इन्क्रीज झालं, याच्यापेक्षा जास्त त्याच्यामध्ये क्राउडिंग आहे, आणि हा डेल्टा हाफ डेल्टा मायनस आहे, याच्यावरती हाफ डेल्टा मायनस आहे आणि याच्यावरती डेल्टा प्लस आहे, परंतु क्राउडिंग इन्क्रीज. And hence, if less crowding, then it is more stabilized. कुठलं स्ट्रक्चर मोर स्टेबल असेल की जिथे गर्दी कमी आहे, क्राउडिंग कमी आहे, बिकॉज ऑलरेडी इट इज अ पेंटा कोऑर्डिनेट ट्रान्झिशन स्टेट. हेन्स more is the crowding, less is the stabilization. Hence crowding increases. If this hydrogen is again replaced by CH3 group, then again crowding increases. म्हणजे हा प्रायमरी अल्काइल हॅलाइड आहे, हा सुद्धा आपण प्रायमरी अल्काइल हॅलाइड म्हणूया, परंतु क्राउडिंग याच्यापेक्षा याच्यात जास्त आहे. आणखी सेकंडरी हा हायड्रोजन रिप्लेस केला, तिथे कार्बन आणि त्याच्यावर 3 हायड्रोजन येतील. हा टर्शरी, त्याच्यावरती आणखी क्राउडिंग इन्क्रीज होईल. म्हणजे क्राउडिंग जसं इन्क्रीज होईल तसं ही पेंटाकोऑर्डिनेट ही जी ट्रान्झिशन स्टेट आहे, इट इज अ डिस्टॅबिलाइज्ड. स्टॅबिलिटी डिक्रीजेस of the transition state. Hence, these primary alkyl halides are favored by SN2 reaction mechanism. का प्रायमरी अल्काइल हॅलाइड मोर फेवर्ड आहे, तर त्याचं रिझन आहे ही जी ट्रान्झिशन स्टेट आहे, ट्रान्झिशन स्टेट मध्ये पेंटाकोऑर्डिनेट or crowded molecule is formed and which is destabilized if crowding is more. आणि सर्वात क्राउडिंग कुठे कमी आहे त्याच्याकडे. प्रायमरी सबस्ट्रेट हॅव लेस क्राउडिंग. प्रायमरी सबस्ट्रेट हॅव लेस क्राउडिंग. Hence it is more stable, and as compared to secondary, which is more stable, as compared to tertiary, which is more stable. म्हणून आपण पाहिलं की SN2 कोण लवकर देणार, तर प्रायमरी सबस्ट्रेट असेल तर इझिली SN2 रिएक्शन मेकॅनिझम देणार. आणि आपण SN1 कडे बघू, आपण SN2 प्रायमरी सबस्ट्रेट, SN1 कडे बघूया आपण. कार्बोकॅटायन ही त्याची ट्रान्झिशन स्टेट होती. मग मी दुसरं स्ट्रक्चर काढतो. कार्बोकॅटायन, आपण याच्यामध्ये कार्बोकॅटायन तयार होता, ही जी आहे सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड मेकिंग टेक्स प्लेस इन केस ऑफ SN2 reaction mechanism, while in case of SN1 reaction mechanism, first bond was broken
and formation of carbocation takes place. For example, this carbocation is formed by breaking of CBr bond between carbon and bromine of methyl bromide. हे जे एक्झाम्पल आहे ते मिथिल ब्रोमाइड पासूनच आपण स्टडी केलेला आहे CH3Br. ह्या एक्झाम्पल मध्ये SN2 मध्ये हा बॉन्ड ब्रेकिंग होते, त्याच्या अगोदर हा OH मायनस अटॅक करतो आणि SN1 ने जर रिएक्शन दिली या कंपाऊंडनं तर पहिला बॉन्ड ब्रेक होणार आहे आणि नंतर बॉन्ड तयार होणार आहे. द फर्स्ट बॉन्ड इज ब्रोकन इन द rate determining step. Heterolytic bond fission between carbon and bromine takes place in the first step and this carbocation is formed as an intermediate, and in the second step attack of a nucleophile takes place. We have seen both from front side as well as back side attack of a nucleophile takes place. But if we see this carbocation is less crowded, no steric crowding is there, but it is not stabilized. कारण या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे, तो डिस्पर्स झाला पाहिजे. जर तो डिस्पर्स झाला तर त्याची स्टॅबिलिटी मोर असते. हा जर इथं CH3 ग्रुप असेल तर काय होईल, हा H, हा एक H आपण टाकूया आणि हा जो आहे तो CH3 ग्रुप, पॉझिटिव्ह चार्ज. Crowding as compared to this, it is more crowding, and if more is the crowding, it is more stabilized. Carbocation is stabilized because it can accommodate larger groups or bulky groups. म्हणून असं म्हटलेलं आहे bulky groups easily accommodated. काय easily accommodate होऊ शकतात? Because it is a trivalent, having sp2 hybridization, having only 6 electrons around it. म्हणून त्याच्यापेक्षा 6 इलेक्ट्रॉन त्याच्या शेजारी आहेत, म्हणून ज्या शेजारच्या हायड्रोजन कडून त्याच्यापेक्षा आपल्याला काहीतरी इलेक्ट्रॉन मिळतील. त्या इफेक्टला आपण काय नाव दिले आठवण्याचा प्रयत्न करा. इट इज नोन ॲज हायपर कॉन्जुगेशन अल्फा हायड्रोजन ॲटम्स. दिस इज अ कार्बोकॅटायन कार्बन हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज अँड द ऍडजस्टिंग कार्बन इज नोन ॲज अल्फा कार्बन अँड these hydrogen atoms are known as alpha hydrogen atoms. Number of alpha hydrogen atoms increases, stability of carbocation increases due to the effect which is known as hyperconjugation. Hyperconjugation. हायपरकॉन्जुगेशन म्हणजे काय नेमकं, तर अल्फा हायड्रोजन ॲटम्स स्वतःचे इलेक्ट्रॉन याच्यासाठी देतात आणि हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड तयार होईल आणि हा कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होऊन हा पॉझिटिव्ह चार्ज या हायड्रोजनवरती डिस्पर्स होईल. दॅट मीन्स डिस्पर्शन ऑफ अ पॉझिटिव्ह चार्ज टेक्स प्लेस by the presence of alpha hydrogen atom. It is known as hyperconjugation. That means CH bonds are helpful for the dispersion of positive charge which is present on the carbon. असे ग्रुप जर वाढतील तर ते या कार्बनला जास्तीत जास्त हेल्पफुल असेल. म्हणून बल्की ग्रुप्स इझिली अकोमोडेटेड बिकॉज इट इज अ प्लेनर ट्रायगोनल प्लेनर कार्बोकॅटायन and it is most favored by tertiary alkyl halides. SN1 is favored by tertiary alkyl halides. For example, tertiary तुम्ही इथे टाकतो, याच्यापेक्षा याची स्टॅबिलिटी मोर आहे आणि याच्यापेक्षा त्याच्या पुढची स्टॅबिलिटी कशी असेल तर मोर असेल. कारण त्याचं रिझन बघा, हा हायड्रोजन आणि मी इथं सुद्धा हा H, हा H आणि हा H म्हणजे CH ग्रुप टाकला इन्स्टेड ऑफ हायड्रोजन. Here also I will put hydrogen, 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 CH3 group. Here I will put hydrogen and it is having positive charge. If we observe, this carbon atom is a carbocation and the adjacent carbon to this carbocation is known as alpha carbon, and these hydrogen atoms are known as alpha hydrogen atoms. This hydrogen atom is already present on that carbon, hence it is not considered. Alpha hydrogen atoms are only considered. These three hydrogens are helpful to disperse the charge on carbon. That means they take positive charge on itself and help to the carbon by releasing electrons. Hence, it is more stable as compared to this.
because such type of how many hydrogen alpha hydrogen atoms? These three, and also these three hydrogen atoms are of alpha hydrogen atoms which are helpful by the hyperconjugating effect, and that is it is also plus I effect, inductive effect. Alkyl groups are electron releasing groups, they release electrons towards the carbon. हा सुद्धा काय करेल, हा रिलीज करेल, म्हणजे प्लस आय इफेक्ट देखील. अल्किल ग्रुप्स आर हॅव्हिंग पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. आपण पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट याचा 11वीमध्ये स्टडी केलेला आहे. तो काय आहे जर समजत नसेल तर माझा एक व्हिडिओ आहे की ज्यामध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट आणि रेझोनन्स इफेक्ट हे आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये. तर हे इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप आहे म्हणून प्लस आय इफेक्ट देतो, प्लस हायपर कॉन्जुगेटिंग इफेक्ट is introduced. How many hyperconjugating structures are possible for this carbocation? 6, because 6 alpha hydrogen atoms are present. याच्यासाठी जर आपण पाहिलं तर किती अल्फा हायड्रोजन आहेत? this and this. These 3 hydrogen atoms are alpha hydrogen atoms and hence 3 hyperconjugating structures are possible. याच्यासाठी आपण हा कार्बन ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला आपण कार्बोकॅटायन म्हणणार, आणि त्याच्या शेजारी कार्बन नाही म्हणजे अल्फा कार्बन अब्सेंट, त्याच्यावर हायड्रोजन असण्याचा विषय नाही. म्हणून याच्यासाठी हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर्स 0, इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप्स 0, hence it is less stable and it is more stable. आणि याच्यापेक्षा सुद्धा आणखी एक मोर स्टेबल आहे, आणि तो म्हणजे याच्यापेक्षा मोर स्टेबल असणारा की ज्याला 9 हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर पॉसिबल असू शकतात. हा सुद्धा हायड्रोजन मी रिप्लेस करतो आणि त्याच्या इथे स्ट्रक्चर काढतो. हा CH आणि परत हा CH आणि या कार्बनला आणखी एक. हाऊ मेनी hyperconjugating structures are possible? If you observe this carbocation, it is having positive charge, and how many adjacent carbon atoms are there for this carbocation? 3 adjacent carbon atoms are present, and each of these are having how many hydrogen? 3 hydrogen. प्रत्येकाकडे 3 हायड्रोजन आहेत की जे इलेक्ट्रॉन देऊ शकतात. कुणाला? की ज्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला इलेक्ट्रॉन देऊ शकतात स्वतःचे. त्याला हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर्स किती येणार? मग 9 येणार. 9 हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर्स आर पॉसिबल. Hence the stability order increases from primary to secondary to tertiary. आणि then मिथिल कार्बोकॅटायन. सर्वात लेस स्टॅबिलिटी कोणाची असणार? मिथिल कार्बोकॅटायन. सर्वात मोस्ट स्टॅबिलिटी कोणाची असेल तर टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन. म्हणून आपण SN2 आणि SN1 चा सबस्ट्रेट त्याच्यावरून फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग SN1 and SN2. जर प्रायमरी सबस्ट्रेट असेल तर have less crowding and it is more stable for SN2 reaction. टर्शरी जर असेल तर टर्शरी मध्ये मोर क्राउडिंग आहे, त्यामुळे पेंटाव्हॅलेंट or pentacoordinate crowded transition state is formed which destabilize this species and hence it do not give SN2 reaction. SN2 कोण देणार मग? Favored by primary alkyl halides because of the less crowding. आणि याच्यामध्ये ज्याच्यामध्ये बल्की ग्रुप्स आहेत की जे कार्बोकॅटायन तयार झाल्यानंतर कार्बनला इलेक्ट्रॉन सप्लाय करू शकतात. दे कॅन डोनेट इलेक्ट्रॉन्स टू द कार्बन बाय प्लस आय इफेक्ट अँड ऑल्सो बाय हायपर कॉन्जुगेशन अँड दे हेल्प फॉर द SN1 रिएक्शन. हेन्स टर्शरी alkyl halides are most favored by SN1 reaction mechanism. आणि हा पहिला फॅक्टर आपण पाहिला की नेचर ऑफ सबस्ट्रेट. म्हणून आपण शेवटी कन्क्लुजन काढूया की SN1 आणि SN2 जर द्यायची असेल प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्काइल हलाइडला तर मोर टेंडन्सी ऑफ प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी टू गिव्ह if this is an alkyl halide, if primary, secondary and tertiary alkyl halide. The reactivity of primary, secondary and tertiary alkyl halides increases for SN1. Primary to secondary,
secondary to tertiary. Tertiary, if alkyl halide is there, SN1 is favored. SN1 is favored. Why? Because it is more stable than secondary, which is more stable than primary, because plus I effect and hyperconjugation is more in tertiary as compared to secondary. आता आपण पाहिलं, कारण हा जो टर्शियरी आहे त्याच्यामध्ये CH3 आणि हा CH3 आणि याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि हे अल्फा कार्बन जे आहे त्यांच्या प्रत्येकावरती 3 हायड्रोजन असे 9 हायड्रोजन आहेत. म्हणून SN1 जर पाहिले आपण तर टर्शियरी मध्ये ग्रेटर आहे, आणि सर्वात कमी कोणामध्ये असणार? प्रायमरी मध्ये असणार. SN2 च्या बाबतीमध्ये आपण जर पाहिलं तर याच्या अपोजिट असेल. असं का? तर याच्यामध्ये पेंटॅकॉर्डिनेट अशी ही क्राउडेड असे स्पीसीज तयार होते, आणि त्याची स्टॅबिलिटी कशावरती अवलंबून आहे? एक तर पेंटॅकॉर्डिनेट किती असायला पाहिजे? टेट्राहॅलेंट पाहिजे, पण पेंटाहॅलेंट आहे, आणि त्यात अजून जर मोठा सबस्ट्रेट असेल तर त्याची स्टॅबिलिटी डिक्रीज होते. म्हणून प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी, फॉर प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी SN2 रिएक्शन मेकॅनिझम is favored for primary as compared to secondary, which is compared to the tertiary. असं का? तर आपल्याला माहित आहे, आपण पाहिलं की हा जो पेंटॅकॉर्डिनेट ट्रान्झिशन स्टेट आहे त्याच्यामध्ये न्यूक्लियोफाइल आणि लिव्हिंग ग्रुप हे दोघं सुद्धा अटॅच आहेत. Covalent bond, partially covalent bonds are present between living group and nucleophile, and this species is more stabilized if crowding is less. Small groups are present on that carbon atom. This is the stability. The factors influencing SN1 and SN2 reaction mechanism आपण असं पाहिलं आहे की जर प्रायमरी सबस्ट्रेट असेल, हे प्रायमरी सबस्ट्रेट आहे. These are our primary substrate. That means this carbon is a primary carbon which is attached to another one carbon atom. Means it is a primary. It is also primary substrate. It is also primary substrate. And we have to see whether they will give SN1 or SN2 reaction. हे जर पाहिलं आपण SN1 देईल का SN2, तर आपण आत्ताच पाहिलेलं आहे की SN1 reaction is favored by tertiary alkyl halides, while SN2 reaction is favored by primary alkyl halides. Primary alkyl halides undergo SN2 reaction mechanism. परंतु याच्यामध्ये असा क्वेश्चन दिलेला आहे की ॲलिलिक अँड बेन्झिलिक हलाइड्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन अदर प्रायमरी अल्काइल हलाइड्स बाय SN1 रिएक्शन. अदर म्हणजे आपण एक्झाम्पल घेतलं इथिल ब्रोमाइडचं, याच्यापेक्षा ह्यांची जी रिएक्टिव्हिटी आहे बाय SN1 रिएक्शन is greater, or more reactivity is shown by allyl halides and benzyl halides, allyl bromide and benzyl bromide by SN1 reaction mechanism. And also we have to remember these two compounds undergo SN1 reaction mechanism though they have primary substrate. जरी हे प्रायमरी असले तरी हे SN1 रिएक्शन देतात आणि हा मात्र SN2 रिएक्शन देतो. This compound gives SN2 reaction while these two undergo SN1 reaction. Hence the reactivity of this compound by SN1 is very less. Why it is? We have already seen, because if carbocation is formed, SN reaction मध्ये काय होतं तर कार्बोकॅटायन तयार होतो. CH3 CH2 प्लस हा कार्बोकॅटायन तयार झाला, आणि हा स्टेबल झाला पाहिजे, आणि स्टेबिलिटीसाठी कोण मदत करतं तर अल्फा हायड्रोजन ॲटम्स आर हेल्पफुल, अँड बाय हायपर कॉन्जुगेशन प्रोसेस 3 अल्फा हायड्रोजन ॲटम्स आर प्रेझेंट. हेन्स 3 हायपर कॉन्जुगेटिंग स्ट्रक्चर्स आर पॉसिबल फॉर दिस, अँड इट इज स्टेबलाइज्ड, थोडासा स्टेबल होऊ शकतो. याच्याकडे आपण जाऊया. याचा जर कार्बोकॅटायन तयार झाला बाय ब्रेकिंग ऑफ CBr बॉन्ड, हा सुद्धा बॉन्ड ब्रेक होतो. आपण SN1 मध्ये पाहिले, आपण फक्त SN1 साठी तुलना करतोय, SN2 चा संबंध आपण सोडून देऊया. हा SN1 व्हेरी लेस फेवर्ड फॉर SN1 रिएक्शन.
and it use SN2 reaction mechanism. परंतु जर झालं तर SN1 न अशा पद्धतीने हा कार्बोकॅटायन तयार करेल. याचा आपण पाहूया याचा कार्बोकॅटायन कसा तयार होईल. CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 प्लस. या स्ट्रक्चरकडे जर आपण पाहिलं तर हाच कार्बन स्वतः मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे याच्यापेक्षा, म्हणून याच्यामध्ये हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर पॉसिबल नाही. परंतु अतिशय एक महत्वाचा इफेक्ट जो आहे तो रेझोनन्स इफेक्ट. वी हॅव सीन द रेझोनन्स इफेक्ट. द रेझोनन्स स्ट्रक्चर ऑफ दिस कॅन बी रिटन ॲज इफ दिस बॉन्ड इज ब्रोकन and it goes here, pair of electron goes there, then we have to see the structures which are formed. CH2 plus. आता हा एक इलेक्ट्रॉनचा पेअर याच्यापासून निघून गेलेला आहे म्हणून याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला. नंतर हे एकच डबल बॉन्ड होता त्याच्याऐवजी सिंगल राहिला CH, आणि सिंगल होता त्याच्याऐवजी डबल झाला CH2. म्हणजे इलेक्ट्रॉनचं पेअर याला नव्हतं ते मिळालं मग त्याचा पॉझिटिव्ह चार्ज गेला. या दोन्ही कंपाउंड कडे पाहिलं आपण फर्स्ट स्ट्रक्चर अँड सेकंड स्ट्रक्चर, these are known as resonance structures. Hence if a carbocation is formed, it is stabilized by resonance, and whenever the carbocation is formed and is stabilized, the favored reaction is by SN1. This compound, though it is having primary substrate, it undergo SN1 reaction because carbocation formed is stabilized by resonance. Very important. अतिशय महत्वाचा हा पॉइंट आहे की जरी हे प्रायमरी सबस्ट्रेट असला तर हा SN2 देतो आणि हा SN1 रिएक्शन देतो, किंवा याची SN1 रिएक्शन देण्याची जी टेंडन्सी आहे ती मोर आहे ऍज कम्पेअर टू दिस. याच्याकडे जर आपण याचा जर बॉन्ड ब्रेक झाला, हा जर CBr बॉन्ड ब्रेक झाला तर कार्बोकॅटायन मिळाला आपला. तो कार्बोकॅटायन कोण असणार आहे तर तो कार्बोकॅटायन अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असेल CH2 प्लस बेन्झीन कार्बोकॅटायन, अँड इट इज ऑल्सो स्टॅबिलायझर बाय रेझोनन्स. हे जे डबल बॉन्डचं पेअर आहे ते मी इथं टाकतो आणि पॉझिटिव्ह चार्ज कुठे येईल ते पहा. त्याचं स्ट्रक्चर आपण लिहूया. हाऊ टू राईट द रेझोनन्स स्ट्रक्चर वी हॅव सीन. पॉझिटिव्ह चार्ज विल बी हिअर because the pair of electron was between these two carbon atoms. Now it is between these two carbon atoms, remaining part as it is. अशा पद्धतीने स्ट्रक्चर तयार झालं. पॉझिटिव्ह चार्ज डिस्पर्स झाला. आपण पाहिलं होतं की ज्या स्ट्रक्चर मध्ये पॉझिटिव्ह चार्ज डिस्पर्स होईल ते काय देणार तर SN1 रिएक्शन देणार. पॉझिटिव्ह चार्ज मस्ट बी डिस्पर्स्ड. जो पॉझिटिव्ह चार्ज या कार्बनवर झाला तो डिस्ट्रीब्यूट होतो ओव्हरऑल द स्ट्रक्चर. हेन्स इट इज स्टॅबिलाइज्ड बाय रेझोनन्स स्ट्रक्चर. ही जी स्ट्रक्चर आहे त्याला रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणतात. मी आणखी एकच स्ट्रक्चर पुढचं लिहितो आणि तुम्ही बाकीचे स्ट्रक्चर लिहिण्याचा प्रयत्न करा. हे इलेक्ट्रॉनचं पेअर इथं आलं तर पॉझिटिव्ह चार्ज आपला कुठं शिफ्ट होईल. हे जे स्ट्रक्चर्स असतात रेझोनन्स स्ट्रक्चर्स अशा पद्धतीने दाखवले जातात. मी पुढचं स्ट्रक्चर असं लिहितो ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं पेअर इथं आलेला आहे आणि हा पॉझिटिव्ह चार्ज इकडे येईल, हा आहे तसाच, आणि हा डबल बॉन्ड CH2. नंतर हे अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनचं शिफ्ट करा. इथं पॉझिटिव्ह चार्ज घ्या, परत हे इथं टाका आणि पॉझिटिव्ह चार्ज पहिल्या आहे त्या पोझिशनला येईल. म्हणजे हे स्ट्रक्चर मोर स्टॅबिलाइज्ड बाय रेझोनन्स दॅन दिस. हेन्स इट गिव्स SN2 रिएक्शन मोर इझिली दॅन दिस, अँड विच इज गिव्स मोर इझिली SN1 रिएक्शन बाय SN1 than this compound. Hence, allylic and benzylic halides, though they have primary substrate, this is a primary substrate, but undergoes SN1 reaction. We have already seen primary alkyl halides undergo SN2 reaction, but though these are primary, they do not undergo by SN2, they undergo SN1 reaction mechanism. तर हा CET, JEE, NEET सर्वांसाठी इम्पॉर्टंट असा हा पॉइंट आहे. CET always asked NEET question, JEE questions, also KVPY, ICAR aptitude test, all competitive exams. These questions are asked. We'll see the another factor which affects the SN1 and SN2 reaction. The factors affecting SN1 and SN2 reaction mechanism
त्याच्यामध्ये दुसरा जो फॅक्टर आहे न्यूक्लिओफिलिसिटी ऑफ द रिएजंट. न्यूक्लिओफिलिसिटी ऑफ द रिएजंट. न्यूक्लियोफाइल, we have already seen electrophiles and nucleophiles, and nucleophiles are either negatively charged species or neutral molecules containing pair of electrons. Hence the nucleophilicity is measured in terms of electron releasing tendency. They are measured in terms of electron releasing tendency. More is the ability to donate or release a pair of electron, more is the nucleophilicity. Hence we will compare the nucleophilicity of these nucleophiles. त्याच्या पूर्वी आपण SN1 आणि SN2 मध्ये काय इफेक्ट आहे का न्यूक्लियोफाइलचा ते पाहण्यासाठी SN1 आणि SN2 रिएक्शन पुन्हा एकदा आपल्याला माहित असणे गरजेचं आहे. आणि यांच्या ऑर्डर सुद्धा आपल्याला पाहिजे या तिघांमध्ये. हे जे सगळे आहेत ते न्यूक्लियोफाइल्स आहेत. दीज आर न्यूक्लियोफाइल्स. These are nucleophiles. Why they are known as nucleophiles? Because they have either pair of electrons in the form of negative charge or lone pair of electrons, and they are able to donate or release pair of electrons which is present on them. They are electron rich species and hence approaches towards electrophile or electrophilic carbon atom. And we have seen in SN2 and SN1 reaction, electrophilic carbon atom was present and nucleophile attacks on that electrophilic carbon. आता SN2 मध्ये जर आपण पाहिलं तर दोन स्टेप्स सायमल्टेनियस होत असत्या, म्हणजे दोन प्रोसेसेस म्हणून आपण स्टेप म्हणायच्या ऐवजी सायमल्टेनियस होत होत्या. कुठल्या दोन प्रोसेस सायमल्टेनियस होत होत्या? अटॅक ऑफ nucleophile from backside and leaving group goes away from the alpha carbon, that is the carbon on which attack takes place. Hence we have seen, for example, these hydrogen atoms which are present on carbon of methyl bromide, and this is a bromine, that is the leaving group, and the nucleophile attacks from the backside as like this, and this bond is broken, CBr bond is broken, and hence the rate of this reaction depends upon both nucleophile as well as methyl bromide. OH- च्या कॉन्सन्ट्रेशन वरती आणि मिथिल ब्रोमाइडच्या कॉन्सन्ट्रेशनची या रिएक्शनचा रेट अवलंबून होता. म्हणून स्ट्रॉंगर इज द न्यूक्लियोफाइल बिकॉज दिस स्टेप इज RDS, rate determining step and slow step. Hence the concentration of OH- affects on the SN2 reaction, or the power of OH- or the power of nucleophile affects the rate of reaction. Rate of reaction is affected by power of nucleophile. More is the powerful nucleophile, more easily substitution reaction takes place. Hence powerful nucleophile is required for SN2 reaction. SN1 reaction मध्ये आपण पाहिलं तर SN1 चे एक्झाम्पल आपल्याकडे आहे टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड, आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर फर्स्ट बॉन्ड इज ब्रोकन अँड फॉर्मेशन ऑफ टर्शियरी ब्युटिल कार्बोकॅटायन टेक्स प्लेस. हा कार्बोकॅटायन आपल्याला मिळाला आणि हा टर्शियरी ब्युटिल कार्बोकॅटायन वरती हॅव्हिंग ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री अँड हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर होतं, ट्रायगोनल प्लेनर स्ट्रक्चर. And now nucleophile attacks in the second step, and this step is RDS, rate determining step, and slow, and the nucleophile is not present in the first step. It is present in the second step, in which OH- is involved from back side or front side, attacks on this carbon. दोन्हीपैकी एका साईडने अटॅक होतो. रासायनिक मिक्सचर तयार होते हे आपण पाहिलेलं आहे, पण त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट ही स्टेप, ही फास्ट स्टेप आहे. अँड न्यूक्लियोफाइल इज absent in the slow step. Hence the concentration of OH- do not affect on the SN1 reaction mechanism. SN1 वरती कॉन्सन्ट्रेशन OH- च्या कॉन्सन्ट्रेशनचा इफेक्ट होत नाही. Hence the power of OH- do not affect or influence on the rate of SN1 reaction. परंतु SN2 मध्ये स्लो स्टेप मध्ये OH- इन्व्हॉल्व आहे, म्हणून
powerful nucleophile is required in SN2 reaction, and in SN1 reaction it is not necessary to have powerful nucleophile. All nucleophile can attack with the same because they are involved in the fast state. They are involved in the fast state. आता आपण न्यूक्लियोफाईलची तुलना करूया. तर हे असं दोघांमध्ये तुलना आपल्याला करायची आहे RO- आणि ROH which will be the stronger nucleophile. तर निगेटिव्ह चार्ज स्पीसीज असेल त्याच्या ऍसिड पेक्षा कॉन्जुगेट ऍसिड, त्याला आपण कॉन्जुगेट ऍसिड असं म्हणतो. दोघांमध्ये जर H+ चा डिफरन्स असेल तर हे त्याचं कॉन्जुगेट बेस आहे आणि कॉन्जुगेट ऍसिड आहे. तर निगेटिव्ह चार्ज स्पीसीज is more nucleophilic as compared to its conjugate acid. म्हणून हा एरो असा दाखवला आहे. आता हे NH3 आणि H2 बोथ आर न्यूट्रल लिगॅंड. याच्यामध्ये एक निगेटिव्ह चार्ज न्यूक्लियोफाइल होता आणि हा न्यूट्रल न्यूक्लियोफाइल होता. याच्यामध्ये दोन्ही न्यूक्लियोफाइल कसे आहेत तर हे न्यूट्रल न्यूक्लियोफाइल आहे आणि यांची जर ऑर्डर पाहिली तर हा एरो असा आहे. त्याचं रिझन काय? nitrogen and oxygen, these are the donor atoms and they are present in the same period of the periodic table, and the nucleophilicity decreases from left to right. म्हणजे नायट्रोजन कुठे आहे? लेफ्टला. ऑक्सिजन कुठे आहे? राईटला. म्हणून NH3 is a powerful nucleophile as compared to H2. आता हे सेम पिरियड मध्ये आपण तुलना केली. डोनर ॲटम्स आर प्रेझेंट इन द सेम पिरियड. डोनर ॲटम्स आर प्रेझेंट इन द सेम ग्रुप क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन, अँड न्यूक्लियोफिलिक नेचर increases from top to bottom. Hence I- is a powerful nucleophile as compared to Br-, which is a powerful nucleophile as compared to Cl-, and this affects the SN2 reaction mechanism and not SN1 reaction mechanism. And now the third factor which affects or influence the SN1 and SN2 reaction mechanism is the solvent polarity. Solvent polarity. आणि SN1 आणि SN2 मध्ये आपल्याला बघायचं आहे की रेट डिटर्मिनिंग स्टेप मध्ये काय नेमकं होतं की SN1 मध्ये आपण पाहिलेलं आहे. Example is a tertiary butyl bromide and the bond is broken by heterolytic manner. CBr bond is broken and carbocation is formed plus anion. Cation and anion is formed in the first step, which is the rate determining step RDS, आणि त्याच्यामध्ये कार्बोकेटायन आणि हा anion तयार झालेला आहे. आणि जर पोलार सॉल्व्हेंट असेल, for example H2O, it is a polar solvent. H2O, why it is a polar solvent? Because oxygen is having negative charge, hydrogen is having positive charge. जर आपण बेन्झीन पाहिलं, बेन्झीन it is a non-polar solvent, non-polar. आणि water it is a polar or protic solvent. H+ देणारा सॉल्व्हेंट आहे, त्याला प्रोटिक सॉल्व्हेंट असं म्हटलं जातं. आणि हा नॉन पोलार अप्रोटिक सॉल्व्हेंट. प्रोटिक अँड अप्रोटिक सॉल्व्हेंट, पोलार अँड नॉन पोलार सॉल्व्हेंट. आणि याच्यामध्ये पाहिलं आपण एक कार्बोकेटायन आणि Br- तयार होतोय. हे जर स्टेबल झाले तर ही रिएक्शन फेवर्ड असते. म्हणजे कार्बोकेटायन फॉर्म मस्ट बी स्टॅबिलाइज्ड and this anion also form must be stabilized. If it is not stabilized, it will again attack on this carbocation. Hence reactivity is decreased. Hence these two ions which are formed by heterolytic bond fission in case of SN1 reaction must be stabilized. And the most important is the stability of anion, because carbocation is stabilized by either resonance, hyperconjugation or plus I effect, and also by the solvation. Positive charge oxygen or the negative charge solvation होऊ शकते, solvation process. But the important point is the solvation of anion. anion solvation होणं सर्वात महत्त्वाचं आहे, कारण हा न्यूक्लियोफाइल कॉम्पिटिटिव्ह म्हणून काम करतो. तर ह्या न्यूक्लियोफाइल कॉम्पिटिशन म्हणून काम करत असताना ह्याला एंगेज करण्याचं काम पोलार सॉल्व्हेंट करणार. Polar solvents are favorable for the SN1 reaction. Polar solvents are favorable.
polar or protic solvent favors SN1 reaction. Why? Because anion is solvated. Solvation of anion takes place by hydrogen bonding. Hydrogen bonding is involved for the solvation of anion. Br minus and H यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते H प्लस आणि हायड्रोजन बॉन्डिंग सॉल्व्हेशन झाल्यामुळे हा स्टॅबिलाइज होतो. मोर इन द स्टॅबिलायझेशन ऑफ anion it will not attack on the कार्बोकॅटायन अगेन. हा रिलीज झाल्यानंतर परत कार्बोकॅटायनच्या बरोबर कंबाईन होणार नाही, हा एंगेज होईल. म्हणून polar or protic solvents like H2O favors SN1 reaction. अल्कोहोल असेल तरी सुद्धा SN1 reaction होईल, म्हणजे in presence of alcohol, that is protic solvent. Ether, non-polar solvent like ether, benzene, ether, these are organic solvents and these are non-polar solvents which will not favor SN1 reaction because anion is not stabilized by hydrogen bonding or solvation process. SN2 मध्ये आपण जाऊया. SN2 मध्ये आपण पाहिलेलं आहे की रेट डिटर्मिनिंग स्टेप मध्ये काय आहे नेमकं. रेट डिटर्मिनिंग स्टेप ऑफ SN2 reaction mechanism have both nucleophile as well as methyl bromide is the example. Both are present in the rate determining step. It attacks from the back side and this bond is broken heterologically. परंतु हा एक रिएक्टंट आहे SN2 मध्ये. दिस इज वन ऑफ द रिएक्टंट of SN2 reaction mechanism, and if it is engaged, the reactivity of this will be decreased because one of the reactant is now not present in the reaction but it is engaged by means of solvent. म्हणजे protic solvent जर असेल की ज्याच्यामध्ये H plus आहे, solvent containing proton, it is solvated and hence the quantity of OH minus decreases as the result of that concentration decreases. If it is engaged by the solvent having proton, H plus असणारा solvent आला, H plus असणारा solvent म्हणजे वॉटर असेल, अल्कोहोल असेल, इथेनॉल सारखं, म्हणजे protic solvent if present, SN2 reaction rate of reaction decreases. Protic solvent decreases rate of SN2 reaction mechanism. SN2 चा रेट काय डिक्रीज होतो. त्याचं रिझन हे पाहिलं आपण रेट डिटर्मिनिंग स्टेप आहे. अशा पद्धतीने आपण तीन जे फॅक्टर आहेत, सबस्ट्रेट, नेचर ऑफ सबस्ट्रेट हा पहिला फॅक्टर आहे, प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शियरी अल्कालाइड आहे, आणि सेकंड जो आपण याच्यामध्ये फॅक्टर पाहिला की न्यूक्लिओफाईल एक महत्वाचा आहे. न्यूक्लिओफाईल, पॉवर ऑफ द न्यूक्लिओफाईल. SN1 मध्ये न्यूक्लिओफाईल पॉवर त्याची पॉवर जास्त असो किंवा कमी असो इफेक्ट होत नाही, परंतु SN2 मध्ये पॉवरफुल न्यूक्लिओफाईल पाहिजे. न्यूक्लिओफिलिसिटी ऑफ द न्यूक्लिओफाईल ही पॉवरफुल न्यूक्लिओफाईल असेल तर रिएक्शन सहजच होते, कारण RDS मध्ये हा आहे. सर्वात महत्त्वाचा RDS रेट डिटर्मिनिंग स्टेप काय आहे ते आपल्याला समजले पाहिजे. आणि शेवटचा फॅक्टर आहे तो सॉल्व्हंट पोलॅरिटी. तर पोलार सॉल्व्हंट असेल तर SN1 रिएक्शन फेवर होते आणि SN2 रिएक्शनचा रेट डिक्रीज होतो, कारण त्यातला एक न्यूक्लिओफाईल आहे तो रिएक्ट होतो सॉल्व्हंट बरोबर, आणि न्यूक्लिओफाईल इज प्रेझेंट इन RDS or slow step. RDS means the step which decides the rate of the reaction, which is known as RDS step. या स्टेप मध्ये काय आहे तर OH मायनस आयन तो प्रोटिक सॉल्व्हंटच्या साहाय्याने एंगेज होतोय, म्हणून कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं. And the rate of reaction depends upon both concentration of OH minus and substrate also in case of SN2, and hence it affects the SN2 reaction. We'll see other reactions, elimination reaction in the next session. Thank you.